हॅलो एव्हरीवन, आज आपण बनवणार आहोत गोड चकल्या। तर यासाठी लागणारे साहित्य बघूयात। तर यासाठी मी घेतले 2 वाटी गव्हाचे पीठ, 1 वाटी बेसन, 1 चमचा वेलची पावडर, पाणी घेतलेलं आहे, अर्धी वाटी गूळ आणि गरम तेलाचे मोहन घेतलेलं आहे। आता आपण या अर्धी वाटी गुळामध्ये 1 वाटीभर पाणी घालून घेऊयात आणि हा गूळ पूर्ण विरघळून घेऊयात। गव्हाचे पीठ घालून घेते। त्यानंतर यामध्ये मी घालणार आहे 1 वाटी बेसन, आणि वेलची पावडर घेतलेली आहे 1 चमचा। आता हे मी मिक्स करून घेते। एक चमचाभर मोहन घालून घेते आणि पीठ मळून घेते। आता आपण यामध्ये हे गुळाचं पाणी घालून थोडं थोडं घालून आपल्याला हे मळून घ्यायचे आहे पीठ। आता मी हे पीठ मळून घेते। आता मी याला थोडं पिठाला तेल लावून घेते। तेल तापत ठेवलेलं आहे, आता आपण बनवून घेऊयात। आता मी हा पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि याला आता आपण बनवूयात। असं आपल्याला याला लांब करून घ्यायचं आहे। असं मी आता बनवून घेतले। आता याच्या चकल्या आपण बनवून घेऊया। अशी आता बनलेली आहे। आता मी अजून बनवून घेते। आता हे आपलं बनलेलं आहे। अशा मी सगळ्या बनवून घेते। याच्यामध्ये तळून घेते। मंद आचेवरती आपल्याला याला तळून घ्यायचं आहे। बाकीचे आपण सोडून घेते। आता हे आपलं बनलेलं आहे, याला मी आता काढून घेते। तर अशा प्रकारे आपला
हा गोड चकल्या हा पदार्थ बनवून झालेला आहे। उद्या आमच्याकडे महाराष्ट्रीयन बेंदूर हा सण आहे, तर त्या निमित्ताने या गोड चकल्या बनवल्या जातात। तर तीच रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। कशी वाटली नक्की सांगा।